दापोली तालुक्यातील उन्हवरे 32 गाव विभागातील एकमेव प्रमुख राजकीय सूत्रधार म्हणून ओळखले जाणारे तालुक्यातील प्रसिद्ध आंबा बागायतदार आणि समाजसेवक श्रीमान फरमानशेठ बटे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि राज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश संपन्न झाला। यावेळी कोपळवणे, दमामे, वावघर, कात्रड या गावातील राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी फरमानशेठ बटे यांच्या बरोबर शिवसेनेत प्रवेश केलाय। तालुक्यातील 32 गाव विभागातील अनेक राजकीय निर्णयांचे केंद्रस्थान म्हणून फरमानशेठ बटे यांना ओळखलं जातं। 32 गाव विभागातील प्रत्येक व्यक्तिगणिक असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क, नम्र आणि मितभाषी स्वभाव, अडीअडचणींमध्ये असलेल्यांना मदत करण्याची दानशूर वृत्ती यामुळे विभागात त्यांच्या शब्दांचा मान आणि प्रभाव अनेकदा पाहायला मिळतो। 32 गाव विभागाचा आजपर्यंतचा विकास हा आमच्या रामदासभाई यांच्यामुळेच झालेला असून आता यापुढे योगेशदादा यांच्या रूपाने होतकरू आणि भविष्याचा वेध घेणाऱ्या नेत्यासोबत आपण ठामपणे उभं राहावं यासाठीच आम्ही शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं मत यावेळी बटे यांनी व्यक्त केलंय। म्हणजे दादाचा मी 2019 पासून कार्याची म्हणजे जी विकासाची शैली आहे ती पाहतोय आणि थोडे दिवस आम्ही थांबलो होतो। म्हणजे कसं काय लगेच आम्ही कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही। आता काय झालं आहे की दादाचा विकास, दादाचा विश्वास आणि भाईंचा आमच्यावर जो पूर्वीपासून आमच्यावर प्रेम, आमच्या विभागावर 32 गावावर, कारण फरारचा विषय केला तुम्ही पुढचा आपला शिरवण्यापर्यंत जी ब्रिज मोठे भाईंनी बांधले 90च्या दशकात, 90 पासून 2005 पर्यंत भाईंनी भरपूर आमच्याकडे काम केलं। परंतु मधला काल असा आला की आम्हाला थोडासा विषय बदलावे लागले। 2012ला मी विषय बदलले, कारण काही शेवटी समोरचा जो कोण नेता होता त्यांनी आम्हाला प्रत्येक टायमाला गुलच हातावर दिलं आणि गुलच आम्ही खात राहिलो, बरोबर ना गोलामडे साहेब? आणि त्यामुळे भाई तिकडं मुंबईला असल्यामुळे, मुंबईला आमदार असल्यामुळे भाईंच्याकडे लक्ष कमी नव्हतं जास्त, कारण एक आमदार आहे त्याच्यात कुठे ढवलाढवल करणे भाईला पण बरोबर वाटत नव्हतं। आता ठीक आहे, आम्ही 2012ला जे काय आम्ही विषय आमचे पलटी केले ते परत 2025ला आम्ही आमच्या त्याच जागेवर आलो। आम्ही काय पहिले भाईंचेच कार्यकर्ते, असा काही विषय नाही की सगळेच भाईंचेच कार्यकर्ते होते। आम्ही मूल घरी आलो, आम्ही भाईंचेच पूर्वीचे कार्यकर्ते। 2007ला आम्ही ह्या माणसाला निवडणुकीला मदत केली, 2007ला पंचायत समितीला, 2007 पण आम्ही ह्यांच्या बरोबर होतो, 2008 2009 पण होतो। परंतु काही कामं होत नव्हती म्हणून 2012ला विषय पलटी केला। जिथं आम्ही गेलो त्यांनी पण आमची कामं केली, त्यांना पण आम्ही बोलत नाही की त्यांनी भरपूर त्यांनी पण कामं केली। ज्यांच्याकडे होतो त्यांनी आम्हाला चांगली नांदवून घेतली, त्यांनी काही आम्हाला कुठं दोष दिलेला नाही आणि त्यांच्या दोषमध्ये आम्ही कुठं बाहेर पडून आलो अशातला कुठला भाग नाही। आमचा एकच विषय की दादा आता एक उत्कर नेतृत्व आम्हाला भेटते, पुढे 25 वर्षापर्यंत आम्हाला त्या नेतृत्वाची आम्हाला साथ मिळेल ही अपेक्षा करून आम्ही आलेलो। एकूणच फरमानशेठ बटे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे 32 गाव विभागातील राजकीय समीकरणांना पुन्हा एकदा कलाटणी मिळणार असल्याचं बोललं जात आहे। 90च्या दशकात रामदासभाईंचे निर्विवाद वर्चस्व राहिलेल्या या विभागावर आता योगेशदादा कदम यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाचा निर्विवाद प्रभाव देखील पाहायला मिळतोय। प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। रामदासभाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रामदासभाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।